पुण्यात तरुणाकडे आलेल्या 8 महिला कारण समजताच पोलीस हादरले. आत असं उच्चशिक्षित चांगलं राहणीमान असणाऱ्या त्या तरुणाने असं प्रकरण जाणून डोक्याला हात लावाल. नेमकं त्या रात्री काय घडलं होतं? इतक्या महिला अचानक का आल्या? रात्रीची वेळ, परिसर शांत, रस्त्यावर क्वचित एखादं वाहन, पण त्या एका इमारतीच्या एका खोलीत मात्र दिवे तेजस्वी होते. बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी सामान्य वाटावं असं, आत मात्र काहीतरी वेगळंच सुरू असल्याची चाहूल काही दिवसांपासून लागली होती. परिसरातील काही लोकांच्या नजरा त्या ठिकाणी खिळल्या होत्या. दिवसाढवळ्या शांतता, पण रात्री वाढणारी हालचाल, काही अनोळखी चेहरे, काही कुजबूज. कुणालाच नेमकं कळत नव्हतं की आत काय चाललं आहे, पण संशय वाढत चालला होता. तो तरुण, शिक्षित, व्यवस्थित कपडे, बोलणं गोड, वागणं सुसंस्कृत, पाहणाऱ्याला वाटावं आयुष्यात सगळं सुरळीत चाललेलं आहे. मग असा कोणता व्यवहार तो लपून ठेवत होता आणि का 8 महिलांची ये-जा त्याच्या भोवती दिसत होती? काही दिवसांपूर्वीच काही खात्रीलायक माहिती संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचली होती, पण पुरावा हवा होता. फक्त संशयावर कारवाई करणं शक्य नव्हतं, म्हणून शांतपणे निरीक्षण सुरू होतं. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवलं जात होतं. त्या रात्री निर्णय झाला, सगळं स्पष्ट करायचं. बनावट ओळख वापरून आत प्रवेश करण्याची योजना आखली गेली. वेळ ठरली, संकेत ठरले आणि मध्यरात्रीचा काटा सरकताच हालचाल सुरू झाली. दरवाजा उघडला गेला तेव्हा आतलं वातावरण पाहून क्षणभर सगळे स्तब्ध झाले. बाहेरून साधी जागा, पण आत वेगळंच चित्र. काही महिला तिथे उपस्थित, काही जणी घाबरलेल्या, काही जणी शांत, आणि तो तरुण सगळं सांभाळण्याच्या प्रयत्नात. प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. कोण, का, कशासाठी? सुरुवातीला टाळाटाळ, उत्तरं गोलमोल, पण परिस्थिती बदलली होती. बाहेर आधीच सगळं तयार होतं. त्या महिलांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्या स्वेच्छेने आल्या होत्या का, की कुणाच्या दबावाखाली? हा मोठा प्रश्न समोर होता. वातावरणात तणाव वाढत होता. त्या तरुणाच्या मोबाईलची तपासणी झाली. कॉल रेकॉर्ड, संदेश, काही व्यवहारांची नोंद. चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं. हे फक्त मैत्रीपूर्ण भेटी नव्हत्या हे स्पष्ट होत होतं. बाहेर उभ्या गाड्या, आत सुरू असलेली हालचाल आणि काही आर्थिक व्यवहारांची नोंद यामुळे संशय अधिकच बळकट झाला. परिसरात कुजबूज सुरू झाली होती. ज्या इमारतीत हे सगळं सुरू होतं तिथल्या इतर लोकांनाही धक्का बसला. इतक्या दिवसांपासून आपल्या शेजारी असं काही घडत होतं का यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. महिलांना वेगळ्या खोलीत नेण्यात आलं. त्यांची विचारपूस सुरू झाली. काही जणींची कहाणी ऐकून वातावरण आणखी गंभीर झालं. परिस्थिती फक्त वरवरची नव्हती, तर त्यामागे जाळं असल्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. तो तरुण मात्र अजूनही स्वतःला निर्दोष सांगत होता. मी काही चुकीचं केलं नाही अशी त्याची भूमिका, पण पुरावे काही वेगळंच सांगत होते. रात्रीचे तास सरकत होते. चौकशी सुरू झाली. बाहेर लोकांची गर्दी वाढू लागली. सोशल मीडियावर कुजबूज सुरू झाली. आतून काहीतरी कागदपत्र सापडली, काही नोंदी, काही व्यवहार, आणि त्या सर्वांनी एक वेगळंच दिशा दाखवली. ज्यांना मदतीची गरज होती अशा महिलांची सुटका करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू झाली. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास हळूहळू कमी होत चालला होता. प्रश्नांची उत्तरं देताना तो अडखळू लागला. शेवटी सगळी माहिती एकत्र करण्यात आली. तुकडे जुळवले गेले आणि चित्र पूर्ण झालं. ही फक्त मैत्रीची भेट नव्हती, ही फक्त पार्टी नव्हती, हा फक्त सामाजिक कार्यक्रम नव्हता. त्या ठिकाणी अवैध देहव्यवसाय सुरू असल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर कारवाई करण्यात आली. संबंधित तरुण आणि त्याच्यासोबत असलेल्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं. 8 महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना संरक्षणाखाली ठेवण्यात आलं. पुढील चौकशीसाठी प्रकरण नोंदवण्यात आलं. रात्रीच्या त्या कारवाईनंतर सकाळ होताच सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली. शिक्षण, चांगलं राहणीमान आणि बाहेरून सुसंस्कृत दिसणाऱ्या आयुष्याचा आड किती मोठं रहस्य दडलं होतं याचा उलगडा झाला. आणि शेवटी सत्य समोर आलं. पुण्यातील एका ठिकाणी अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या माहितीवरून टाकलेल्या छाप्यात 8 महिलांची सुटका करण्यात आली आणि 2 जणांना अटक करण्यात आली. घटना उघड होताच परिसर हादरला आणि सगळ्यांनी एकच प्रश्न विचारला, हे सगळे इतके दिवस कुणाच्या नजरेतून कसं सुटलं?